जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलंय। शहरात सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। दुकानं, घरं, गोदामामध्ये पाणी शिरलंय। घरांचं, शेतांचं नुकसान झालंय। शासनानं आता पंचनामे करावे आणि लवकरात लवकर शक्य असेल तेवढं लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। गोदामात सुद्धा पाणी शिरलंय। आता तो संपूर्ण पाण्यामध्ये। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। बघूया गोदामात कसं पाणी शिरलंय। जळगाव जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस रात्री झाला। त्या पावसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपण बघू शकतो की या आपलं शेती आहे, या शेतीमध्ये पाणी घुसल्याने सर्व पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे केळी असेल, कपाशी असेल व इतर पिकं या ठिकाणी नष्ट झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने या शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे मोठ्या प्रमाणात दरवाजे उघडल्याने काही भागात पाणी शिरलेलं आहे। त्याचप्रमाणे शेतात सुद्धा पाणी साचलेलं आहे। हतनूर धरण, ज्यानंतर वाघूर धरण व छोटे मोठे जे प्रकल्प आहेत ते सर्व भरलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसान बघायला मिळतं आहे। काही घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। त्याचप्रमाणे भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात सुद्धा पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्याची परिस्थिती सध्या तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाईट परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।